जीवाचं रान करून मृदंग वाजवतो. सगळ्यात हार्ड काम आहे. शरीरातला पूर्ण घाम मृदंग वाजवताना बाहेर पडतो. आणि जोपर्यंत सज्जन होय मृदंग वादक असे ताकदीने मृदंग वाजवत नाही तोपर्यंत रंग भरत नाही. हे जसे दोघ जण मृदंग वादक आहेत ना, मी आल्याबरोबर या दोघांकडे पाहिलं की सज्जन हो, मला ती कालची घटना लगेच डोळ्यासमोर आली. काल आपल्या महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यात दोन असे मृदंग वादक संगत वाजवणारे दोघांची जुगलबंदी आदल्या दिवशी रात्री वाजवलेली जुगलबंदी व्हायरल झाली. दोघांनी ध्यानी मनी नव्हतं कोणाच्या, स्वप्नात बी नाही आलं कोणाच्या. तरुण तडफदार एक मुडेकर महाराज आणि एक बोर्डीकर म्हणून दोघ जण मृदंग वादक. तरुण तडफदार असेच याच वयातले असे नेमकेच लग्न झालेले. एकाच तर 1-1.5 वर्षाचंच लेकरू. लग्न झालं आणि ते 8 दिवस वाजवायला गेले. सप्ताह कीर्तन रात्री वाजवलं. आता दुसऱ्या दिवशी लेकर बाळ वाट बघते. 8 दिवस राहतात ही मंडळी दुसऱ्या गावाला. मग त्यांच्या मनात ओढ लेकरांना भेटायची, बाळांना भेटायची, पत्नीला भेटायची, परिवाराला भेटायचे. म्हणून ते काय करायचे, सप्ताह झाला, कीर्तन झालं संध्याकाळी की मुक्कामाला घरी जायचे. रात्री सज्जना हो घरी कीर्तन वाजवून घरी जात असताना दोन्ही तरुण तडफदार मृदंग वादक सज्जन ऍक्सिडेंट झाला जबरदस्त. जिंतूर परभणी रोडवर असला भयंकर ऍक्सिडेंट होता तो. अर्धा एकर रानामध्ये ते सगळे त्यांचे अवशेष पडलेले होते. 15 फुटावर कुणाचं उपरणं पडलंय, कुणाची बफलर पडले, कुणाच्या अंगातलं स्वेटर उडून पडलेलं. इतका प्रचंड भयंकर विदारक तो ऍक्सिडेंट झाला. आणि ते दोन्हीही मृदंग वादक सज्जन हो मृदंगाची सेवा करता करता त्यांना आपलं जीवन संपवावं. आजही लोक म्हणतात, कित्येक लोकांची ओरडेच आहेत. लोक म्हणतात महाराज लोक खूप पैसे घेतात, गायक वादकाला खूप पैसे लागायला लागले. पण इमानदारीने सांगू सज्जन हो, अरे 2 घंट्याचा एक शो जर गुजरात मध्ये केला ना, 2च घंट्याचा युट्यूबला सर्च करा, त्या कलाकाराला लोक नोटांनी बुधून टाकतात. इतके पैसे, लाखो रुपये 2 घंट्याच्या शोचे. आणि आपण 2000 रुपये द्यायचे म्हणले तरी आपल्याला असं वाटतं की आपण यांना लय पैसे दिले. पण एक लक्षात घ्या, हे पळतात ना लोक, गायक वादक कीर्तनकार. इमानदारीने सांगतो सज्जना हो, एखाद्या दिवशी कीर्तन करायला गायक वादकाला उशीर होऊ द्या, ते बघत नाही मोटरसायकल असल्यावर 90ची स्पीड आहे का 100ची. मस्तकाला कफन बांधून पळावं लागतंय सज्जना हो. लक्षात घ्या, कधी मृत्यू येईल आणि कधी ती मृत्यू रूपी कधी ती बाई गळ्यात मान टाकेल, हात टाकेल सांगता येत नाही. म्हणून लक्षात घ्या सज्जना हो, हे जीवन म्हणजे तारेवरची कसरत. जेवढा जीव जास्त लावता येईल तेवढा या गायक वादकाला लावत. 8 दिवस घरदार सगळं सोडून आपल्या इथे राहतात सज्जना हो. मनोमन आपण 1-2 मिनिटं पुन्हा एकदा मला वाटतं सगळ्यांनी भजन करा. वारकरी संप्रदायामध्ये श्रद्धांजली अर्पण करत असताना शांत बसून डोळे झाकून श्रद्धांजली अर्पण होत नाही. वारकरी संप्रदायातली श्रद्धांजली भगवंताचं भजन करून होत असते. त्या दोन्ही पुण्यात्म्याला, त्या दोन्ही मृदंग वादकांच्या त्यांच्या भावी पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आपलं पुण्य आपल्याला देता येणार आहे. दुसरं काही देऊ शकत नाही आपण, त्यांच्यापर्यंत ते पोहोचणार बी नाही. म्हणून फ्रॉम दी हार्ट, हृदयापासून माझ्या भगवंताचं भजन सगळ्यांनी करा आणि त्याचं पुण्य आपण त्यांच्या पदरात टाकू. हीच त्यांची श्रद्धांजली. सगळ्यांनी हात वर करा. हे नाथ नारायण